कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली। त्यानंतर हरलेल्या आणि जिंकलेल्या उमेदवारांच्या गटात काही ठिकाणी वादावादी झाली, तर काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या। कनाननगरमध्ये दिलीप पवार समर्थकांकडून विरोधी प्रचार करणाऱ्या एका तरुणाच्या घरावर दगडफेकीची घटना घडली, तर शिवाजी पेठेत बोंद्रे आणि खराडे समर्थक आमने सामने आले। त्यातून एकमेकांच्या दिशेने जोरदार दगडफेक झाली। याशिवाय राजारामपुरीतील शिवसेनेच्या कार्यालयावरही हल्ल्याचा प्रयत्न झाला। सर्वच ठिकाणी पोलिसांनी तातडीने धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली। कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज मतमोजणी झाली। शहरातील प्रत्येक संवेदनशील प्रभागात पोलिसांनी बंदोबस्त लावला होता। तरीही शिवाजी पेठेतील मर्दानी खेळाच्या आखाड्याजवळ आज सायंकाळी वादाची ठिणगी पडली। या गल्लीत खराडे कुटुंबियांचं घर आहे। तिथं शिवतेज खराडे आपल्या समर्थकांसह थांबले होते। या दरम्यान याच परिसरातील एक तरुण गुलाल लावून त्यांच्या दारातून वारंवार दुचाकीवरून फेऱ्या मारत होता। त्यामुळे त्याला अडवून खराडे समर्थकांनी इथून फेऱ्या मारू नको असं सांगितलं, मात्र तरी देखील तो पुन्हा त्या गल्लीतून वाहन पळवू लागला। त्यामुळे खराडे समर्थकांनी त्याला पकडून चोप दिला। त्यानंतर इंद्रजित बोंद्रे आपल्या समर्थकांसह मर्दानी खेळाच्या आखाड्यात आले। तिथं जल्लोष सुरू झाला। त्यावेळी हे दोन्ही गट एकमेकांसमोर आले। त्यातून खुन्नस आणि एकमेकांना शिवीगाळ झाली। त्यानंतर दगडफेकीची घटना घडली। सुदैवानं किरकोळ दुखापतीखेरीज दोन्ही गटातील कुणालाही गंभीर इजा झाली नाही। अप्पर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू, पोलीस निरीक्षक किरण लोंढे हे पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जमावाला पांगवलं। दुसरीकडे कनाननगरमध्ये असाच राडा झाला। दिलीप पवार यांचा एक नातेवाईक विरोधी गटातून प्रचार करत होता। त्यातून दिलीप पवार समर्थकांचा त्या तरुणाच्या कुटुंबियांशी वाद झाला। काही महिला एकमेकींच्या अंगावर धावून गेल्या, तर इथंही दगडफेकीची घटना घडली। तर राजारामपुरीतील ठाकरेगड शिवसेनेच्या कार्यालयावर अज्ञात तरुणांनी दगडफेक केली। त्यामुळे इथं काचांचा खच दिसून आला। या हल्ल्याचं मोबाईलमध्ये चित्रण झालंय। याशिवाय शहरातील अन्य काही ठिकाणी विजयी आणि पराभूत उमेदवारांमध्ये किरकोळ वादावादीच्या घटना घडल्या, मात्र पोलिसांनी तातडीनं धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणली।